प्रश्न खूपच बिकट होता, तर हा प्रश्न आम्ही शिवसह्याद्री पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर तालुक्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना माझी विनंती आहे की आपण जसं 10वी-12वीचा निकाल लागेल तर ॲडमिशनसाठी आपण ॲडमिशन सुरू होणार आहे आणि महाराष्ट्र शासनाचं कोर्स असल्यामुळे आपण स्वतःची लॅब टाकू शकता आणि गव्हर्नमेंट नोकरीसाठी सुद्धा जाऊ शकता। मुली आहेत, मुलं आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी व्हिजिट द्यायची आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर एक वेळेस ॲडमिशन करायचं आहे। म्हणून मी सर्वांना सांगेन की आपलं जे काही माऊली मंगळ कार्यालय आहे गरीब पार्क 2 मध्ये, तर त्या ठिकाणी साईटला जे सोनी इंग्लिश स्कूल आहे त्याच्या साईटला सद्गुरुनगर आहे, या ठिकाणी आपलं शिवसह्याद्री पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आहे। तर एक वेळेस नक्की व्हिजिट द्या, पाहून जा आणि नंतरच आपला प्रवेश निश्चित करा आणि जे काही मुलं शिकतील तेवढंच आम्हाला अभिमान वाटेल आमच्या तालुक्याबद्दल। जे की विद्यार्थ्यांनी असतील, बिकट परिस्थिती आहे असेही विद्यार्थी या ठिकाणी शिकतील आणि स्वतःच्या पायावरती उभं राहतील, याचा आम्हाला आनंदच होईल। म्हणून ही संस्था आपण इथं उभं करण्याचं आणि जे काही आरक्षण आहे किंवा त्या बाबतीत जास्त माहिती आहे ही व्हिडिओच्या माध्यमातून न सांगता मी तुम्हाला व्हिजिट दिल्यानंतर नक्कीच सविस्तर इन्स्टॉलमेंट आहेत त्या इन्स्टॉलमेंट सांगेल। म्हणून एक वेळेस आपण व्हिजिट देऊन विद्यार्थ्यांनी नक्कीच येऊ शकतात आणि जे काही ॲडमिशनची प्रोसेस आहे ही प्रोसेस ही संपूर्ण 10वी किंवा 12वीचे ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे, जसे की 12वीची मार्कशीट असेल, TC असेल आणि आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो असे 4 डॉक्युमेंट्स आहेत। या 4 डॉक्युमेंट्सवर आपण ॲडमिशन करू शकता आपल्या पल्ल्याचे किंवा स्वतः आपण। म्हणून फीस पण कमी आहे सर, म्हणून गरीबला गरीब आणि चांगल्यातला चांगला मुलगा सुद्धा त्यामध्ये शिकू शकतो। त्याच्यामध्ये आपण 2 इन्स्टॉलमेंट दिलेले आहेत, जसं की ॲडमिशनच्या टाईमला 50% आणि बाकी परीक्षेच्या टाईमला 50%। म्हणून विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी सोपं जाणार आहे। छान सर, धन्यवाद। आपण ग्रामीण भागामध्ये एक नवीन खूप विद्यार्थ्यांकरता म्हणजे एक योगदान दिलं, त्याबद्दल मलाही असं म्हणा वाटेल की बरेचसे जे जवळपासचे जिंतूर तालुक्यातील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी अवश्य एक वेळ इन्स्टिट्यूटला भेट द्या आणि भविष्यामध्ये आपलं करिअर ठरवा। इथे एक वेळ व्हिजिट करा, भले तुम्हाला ऍडमिशन करा किंवा नका करू, भविष्यामध्ये तुम्हाला म्हणजे थोडंसं माहिती जरी मिळाली तर तुम्हाला त्या आधारे म्हणजे तुमचं फ्युचर ठरवता येईल। ठीक आहे, आपण 4 गोष्टी आम्हाला बोलण्याकरता वेळ दिला, खूप खूप आभार। थँक्यू।